ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शौर्य, आज काय काय केलं? स्कूलमध्ये गेलो, नंतर स्कूल वरून आल्यावर जेवलो, नंतर जेवल्याच्या नंतर जरा अभ्यास केला, नंतर तीन वेळा सूर्यनमस्कार मारल्यानंतर लगेच ट्युशनला गेलो, आलो, आजोबासोबत जरा बाहेर फिरायला गेलो, आता अटेंड करतो क्लास. आणि हॉबी? हॉबी नाही अजून. का असं? उद्या ते टाइम टेबल मध्ये फिक्स केलंयस ना तू? नाही दादा, आता नवीन बनवायला लागेल. मग नवीन बनवलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे की नाही? हा, ठीक आहे, बनवलाय रे दादा. ते करायचं आणि उद्या मला ते पाहिजे, 1 तास त्याच्यासाठी दिलेला वेळ पाहिजे. ओके? हा दादा, संडे पर्यंत देऊ? हो, चालेल. वाचन काही केलंय का नवीन? नाही दादा, वेळ मिळत नाहीये का? वेळ आजोबांसोबत जरा बाहेर जातो ना 2 दिवस, आजोबांचं काम होतं ना म्हणून. किती वेळ हा, असतोस बाहेर? किती वेळ असतोस बाहेर? बाहेर आता थर्सडे पासून जात होतो ना किती वेळ म्हणजे आजोबांबरोबर. किती तास बाहेर असतोस तू आजोबांसोबत? 7 वाजता जातो आणि 45 ला येतो. मग फक्त 45 मिनिटं जातात ना तिथे. मग तू आजोबांसोबत जातोस तिथे, काहीतरी एखाद्या सोबत पुस्तक घेऊन वाचू शकतोस तिथे. तू तसंही काही काम करत नसतोस, बरोबर की नाही? हा, म्हणजे असं इफेक्टिव्ह टाइमचा आपल्याला हे वापर करता आला पाहिजे. कोणताही वेळ फुकट घालवायचा नसतो. ओके? हा, ठीक आहे, चालेल. ते आता ठरवू कसं कसं करायचं, आणि तुला तुला आयडिया सुचल्या पाहिजेत की कसं करायचं. आणि मग त्या मला येऊन सांगायचं की मी असं असं केलं, बाहेर गेलो आजोबांसोबत, पण तरी सुद्धा मला असं सुचलं, मग मी तिथे अशा पद्धतीने वाचन केलं, किंवा जे काय करशील ते अशा स्वतःच्या स्वतः तुम्ही टेक्निक शोधायच्या. हा, ठीक आहे. सूर्यनमस्कार तू आज मारलाय. हा. तर आजचा टॉपिक काय आहे? मास्टर तर एक आहे मास्टर टेक्निक्स. टेक्निक फॉर सक्सेस इन एनी एक्झाम. ओके, म्हणजे समजलं का तुला टॉपिक काय आहे तो आजचा? हा, ही एक मास्टर टेक्निक आहे. ती कुठली पण एक्झाम असू दे, तुम्ही सक्सेसफुल होणार. अच्छा, म्हणजे आज आपण एक मास्टर टेक्निक शिकणार आहोत, ज्या टेक्निक्स मधून आपल्याला काय लक्षात येणार आहे की आपण कोणत्याही एक्झाम मध्ये, म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणतीही एक्झाम देणार असाल तर त्याच्यासाठी चांगलं प्रिपरेशन कसं करता येईल आपल्याला. आणि आपल्याला बऱ्याचदा वेळ लागतो खूप. आपला म्हणजे एक्झामची डेट जरी जवळ आली तरी सुद्धा आपला अभ्यास झालेला नसतो, पोर्शन कम्प्लीट झालेला नसतो, किंवा काही ना काहीतरी आपलं प्रिपरेशन झालेलं नसतं. असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. सो ते सगळं, त्याच्यासाठी टाइम कसा प्रॉपर मॅनेज करायचा, कसा लवकरात लवकर अभ्यास कम्प्लीट करायचा, आणि तो सुद्धा इफेक्टिव्ह, की ज्याच्यातून त्या एक्झाम मध्ये आपल्याला चांगलं सक्सेस मिळेल असं. ओके, तर त्यासाठी आपण टेक्निक शिकणार आहोत आज. ठीक आहे, चालेल. समजलाय का विषय? हा दादा. करूया का सुरुवात? हा, ठीक. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आपल्याला कॉमन लर्निंग करताना आपल्याला
जे काही चॅलेंजेस येतात, कॉमन चॅलेंजेस, ते काय आहेत ते आपण समजून घेऊया. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की अभ्यास जे काही करतात किंवा अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतात, पण काय होतं की कुठे ना कुठे म्हणजे अभ्यास करण्याच्या नादामध्ये काही ना काहीतरी आपल्याला त्या किती आपण अभ्यास केला, किती वाचन केलं आपण, तरी सुद्धा ते काय होतं, एक्झामच्या वेळेला काय होतं, ते विसरायला होतं. म्हणजे आपल्याला खूप कष्ट करावे लागतात ते लक्षात ठेवण्यासाठी. आपण सतत सतत वाचत राहतो, तरी सुद्धा आपल्याला ते एक्झामच्या वेळी विसरायला होतं. मग त्यातून स्ट्रेस निर्माण होतो किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्यानंतर मग त्याच्यामुळे काय होतं की एक्झामच्या टाइम मध्ये आपल्याला एकदम टेन्शन आल्यासारखं होतं आणि मग त्या टेन्शनच्या नादात अजून जो काही अभ्यास लक्षात आहे तो सुद्धा विसरायला होतो. त्यानंतर मग आपली म्हणजे आपल्याला वाटतं की आपली स्मरणशक्ती कमी आहे, पण ऍक्च्युली तो प्रॉब्लेम तसा नाहीये. नेहमी प्रत्येकासोबतच ही गोष्ट घडते की त्याला नक्की काय म्हणजे जो काही अभ्यास केलेला आहे किंवा करायचा आहे पूर्ण एक्झामसाठी, तो त्याला एक्झामसाठी लक्षात ठेवायचा असतो, पण तो राहत नाही. सो असं होतं का तुमच्यासोबत, शौर्य? नाही, माझं नाही. ओके, अजूनपर्यंत तरी तसं नाही झालंय तुझ्यासोबत. पुढे ज्यावेळी मोठमोठ्या एक्झामसाठी तू प्रिपेअर करशील त्यावेळी तुझ्या ते लक्षात येत जाईल. कारण आत्ता कसं तुम्हाला तू ट्युशन मध्ये वगैरे त्याचा पुन्हा रिव्हिजन करून घेतलं जात आहे तुमच्याकडून, बरोबर की नाही? त्याच्यामुळे तुला त्या गोष्टी लक्षात राहत आहेत. ओके, म्हणजे अभ्यास परफेक्ट चाललाय तुझा, पण त्यासाठी तुला वेळ खूप द्यावा लागतोय, बरोबर की नाही? हा. हा, म्हणजे खूपच वेळ जातोय तुझा. त्याच्यामुळे तुला मी एखादा टास्क सांगितला, म्हणजे तुला तुझ्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सायकलिंग करणं असेल, खेळणं असेल किंवा तबला वाजवणं असेल, तर त्या गोष्टी करायला तुला वेळ देता येत नाहीये. किंवा मी वाचन करायला सांगतो नेहमी, ते तुला माहितीये त्याचं इम्पॉर्टन्स, सूर्यनमस्कारचं इम्पॉर्टन्स माहितीये तुला, पण तुझ्याकडून ते होत नाहीये कारण तू वेळ देऊ शकत नाहीयेस. कारण तुझा सगळा वेळ कुठे जातोय? अभ्यास करण्यामध्ये जातो. ओके. तो हा. सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत आपल्याला, त्या टाइम टेबलमध्ये आपल्याला प्रॉपर प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देता आला पाहिजे. तर असा अभ्यास कसा करता येईल, म्हणजे तुला आवडेल का तसं की कमीत कमी अभ्यासाला वेळ देऊन सुद्धा आत्ता जितके मार्क्स मिळत आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त चांगले मार्क्स मिळतील, असं तुला आवडेल का झालेलं? हा. म्हणजे नक्की लक्षात आलं का माझा प्रश्न, तुला काय विचारला तो? हा, म्हणजे आधीचे मार्क्स पैकी अजून चांगले मार्क्स पाहिजे असं. आणि ते सुद्धा अभ्यास आत्तापेक्षा कमी वेळात अभ्यास करून. हा. आवडेल ना तुला असं? तर हा. त्या काही टेक्निक्स आहेत अभ्यासाच्या, त्या आपण आज शिकणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आपण पहिल्यांदा अभ्यास केलेला विसरतो का. हा, म्हणजे स्मरणशक्ती आपली जी आहे त्याच्या काही धारणा आहेत, किंवा काही त्याच्या म्हणजे काय म्हणतात, समजुती आहेत, ज्या ज्या आपण पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत की आपण विसरतो का, अभ्यास केलेलाच का विसरतो. एरवी आपण जे इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मित्रांसोबत केलेल्या गप्पा टप्पा, त्या सुद्धा आपल्याला कधी कधी खूप वेळ आठवत असतात. कधी कधी एक्झामच्या वेळेला ज्यावेळी अभ्यासाचं आठवत नसेल त्यावेळी सुद्धा आपल्याला कधी कधी मित्रांनी केलेले विनोद वगैरे आठवतात, किंवा काही ना काहीतरी आपण जी गंमत जमत करतो ती आठवत असते. आपल्याला कधी कधी त्याच्यावर स्वतःवरतीच हसायला येतं की आता अभ्यास लक्षात यायला पाहिजे तर ते सोडून नको तेच लक्षात येत आहे माझ्या. आणि असं का होतंय, म्हणजे मेंदूला माझ्या अभ्यासाचं लक्षात ठेवायचं सोडून दुसऱ्या गोष्टी, नको त्या गोष्टी लक्षात ठेवतोय, असं का होत असेल? म्हणजे ती सुद्धा गोष्ट तितकीच जुनी असते, म्हणजे जी गोष्ट लक्षात येते ती सुद्धा गोष्ट तितकीच जुनी असते, पण ती गोष्ट लक्षात असते. पण अभ्यास केलेला सुद्धा फार पूर्वी केलेला, किंवा आपण एक्झामच्या आधी सुद्धा बराचसा अभ्यास करतो, पुन्हा रिव्हिजन करतो, तरी सुद्धा आपल्या एक्झामच्या वेळी काही गोष्टी लक्षात येत नाहीत. तर असं का होतं? तर ते आपण आपल्या मेंदूची काही रणनीती असते, म्हणजे स्ट्रॅटेजी असतात मेंदूच्या, की एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याच्या. म्हणजे मेंदू काय पॅटर्न मध्ये लक्षात ठेवतो कोणत्याही गोष्टी, किंवा व्हिज्युअलायझेशन, किंवा चित्र, अक्षर, किंवा अंक, त्या अशा ठराविक पॅटर्न मध्ये आपला मेंदू लक्षात ठेवतो आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्या. आपण एक गोष्ट सुद्धा मागे शिकलो होतो की त्याच्यामध्ये आपल्याला एखादं म्हणजे एक मेसेज दिलाय आपल्याला, पूर्ण त्या मेसेजमध्ये स्पेलिंग पूर्ण मिस्टेक होती. म्हणजे त्या मेसेजमध्ये आपल्याला फक्त इंग्लिश मधली लेटर्स पाहिजे असतात, तर 3 असून त्याच्यामध्ये नंबर्स वगैरे होते, तरी सुद्धा तुला ते मेसेज वाचता आला होता, आठवतोय का? हा, आठवत. हा. तर तशा पद्धतीचे पॅटर्न आपला मेंदू लक्षात ठेवतो, किंवा व्हिज्युअल्स किंवा चित्र लक्षात ठेवतो. त्याच्यातून आपल्याला ती गोष्ट जास्त काळ लक्षात राहते. तो आपण जे अभ्यास करतो, जे काही वाचतो, तर त्या गोष्टी लक्षात न राहण्याच्या पाठीमागे कारण काय,
की तो ठराविक पॅटर्न मध्ये आपण लक्षात ठेवत नाही, ते आपण आहे तसं वाचत जातो, मग ते लक्षात राहत नाही बराच वेळ, ते बोरिंग वाटतं आपल्याला, ते असं म्हणजे बोरिंग गोष्टी आपला मेंदू लक्षात ठेवत नाही, पण इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर लक्षात ठेवतो, बरोबर की नाही? तर हा आपल्या मेंदूचा स्मरणशक्तीचा एक हे आहे, धारणा आहे ती एक अशी. त्याच्यानंतर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर प्रभावी टेक्निक्स आहेत काही, म्हणजे एकदम इफेक्टिव्ह टेक्निक्स आहेत ज्या आज आपण शिकणार आहोत. तर त्या टेक्निक शिकल्यानंतर तुम्हाला तुमचा अभ्यास सुद्धा तितकाच इंटरेस्टिंगली लक्षात राहतो आणि जास्त काळ लक्षात राहतो. ओके, तर त्या काय पुढे समजू. तर पुढे म्हटलंय तर दोन गोष्टी आहेत, म्हणजे आपण आत्ता अभ्यास करतोय त्या अभ्यासाच्या पद्धतीला काय म्हणतो आपण, पारंपरिक अभ्यासाची पद्धत. ओके, म्हणजे काय करतो आपण, वाचन करतो, ते वाचलेलं लिहितो, लेखन करतो त्याचं, त्यानंतर ते समजून घेतो आणि मग पुन्हा सगळा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा उजळणी करतो, रिव्हिजन करतो, बरोबर की नाही? ह्या पद्धतीने अभ्यास करतोस का शौर्य तू? दादा फक्त लिहत नाही, स्पेलिंग बाय. ओके, ठीक आहे. तर त्या म्हणजे पण तू यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने अभ्यास करतोस, बरोबर की नाही? मग या पद्धतीला हा. काय म्हणतात, पारंपरिक अभ्यासाची पद्धत. पण एक वैज्ञानिक पद्धत आहे जी आता आपण टेक्निक शिकणार आहोत, जी इंटरेस्टिंग पण आहे आणि तितकीच इफेक्टिव्ह पण आहे. म्हणजे ह्या ज्या पारंपरिक ही जी काही अभ्यासाची पद्धत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळ अभ्यास करून सुद्धा आपण जास्तीत जास्त काळ त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो, अशी एक सायंटिफिक अभ्यासाची पद्धत आहे. एक म्हणजे ज्या 5 आपण आज शिकणार आहोत इफेक्टिव्ह कॉन्सेप्ट, त्या त्या आहेत. ओके, तर आपण ते पहिल्यांदा उदाहरणातून समजून घेऊया. तर आता मला सांग, पारंपरिक पद्धत म्हणजे पहिल्यांदा समजून घे की आपण जे म्हणजे फिजिकली आपण चालतो, ते तू चालतोस का रोज? हा, चालते दादा. तर चालतोस तर ती पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत आहे, किंवा धावतोस घे. ओके, म्हणजे तू समज धावतोयस आणि मी समज आपल्या दोघांना एका ठिकाणी पोहोचायचंय, म्हणजे आपल्या दोघांना पुण्याला पोहोचायचंय, कुठून, मुंबईमधून पुण्याला पोहोचायचंय. तू धावायला सुरुवात केलीस तुझ्या घरापासून आणि मी तुझ्या घरापासून माझी कार घेऊन धावायला सुरुवात केली. ओके, तर मला सांग पुण्याला कोण आधी पोहोचणार? गाडी. गाडी अगोदर पोहोचणार, बरोबर की नाही? ते का घडलं, म्हणजे असं ते घडण्यापाठी कारण काय वाटतं तुला? अ, कारण की गाडीची स्पीड जास्त आहे स्पीड जास्त आहे आणि माणसापेक्षा. त्याच्यामध्ये सायन्स वापरलं गेलेलं आहे. त्या सायन्सच्या माध्यमातून त्या गाडीची पॉवर इतकी वाढवलेली आहे की नॉर्मल माणूस जो धावतो त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त स्पीडने कार चालू शकते, बरोबर की नाही? हा. आणि तेच घे, तू आता धावतोच आहेस अजून सुद्धा, आणि तुझ्या पाठून पुन्हा एकदा मी विमान घेऊन आलो आणि विमानाने मी अगोदर विमानाने पोहोचेन पुण्याला का तू अगोदर पोहोचशील? विमान. बरोबर की नाही? म्हणजे काय झालं, सेम अंतर आहे, एकाच ठिकाणावरून आपण दोघं निघतोय आणि दुसऱ्या सेम ठिकाणीच आपल्याला पोहोचायचंय, पण मी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे, टेक्निक वापरल्यामुळे मला काय झालं, मी लवकर पोहोचलो तुझ्या आधी, बरोबर की नाही? मग हा. तशीच पद्धत अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला वापरायला काय हरकत आहे? म्हणजे आपण जर धावतच राहिलो, म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण अभ्यास करत राहिलो, तर काय होईल की आपला सेम, म्हणजे या आधी जितका आपल्याला वेळ लागायचा अभ्यासाला तितकाच वेळ लागणार आहे अभ्यासाला, आणि तरी सुद्धा काय होतं, पोचायला उशीर होतो होतो किंवा म्हणजे ते पोर्शन कम्प्लीट करायला वेळच होतो तरी सुद्धा, एवढं करून सुद्धा. आणि पुन्हा ते एक्झाम वेळी लक्षात राहील की नाही त्याची सुद्धा शाश्वती नाही, बरोबर की नाही? हा. हा. पण जर आपण टेक्निक यूज केली, एक सायंटिफिक टेक्निक यूज केल्या, या जर 5 टेक्निक्स आहेत त्या, किंवा अजूनही बऱ्याच टेक्निक्स आहेत, पण त्या जर टेक्निक्स आपण अभ्यासामध्ये यूज केल्या, तर काय होईल, आपण खूप फास्ट आपला अभ्यास होईल आणि तो सुद्धा परफेक्ट होईल आणि एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळेल. सो ते कसं, ते समजून घ्या. तर त्यासाठी 5 काय आहेत, टेक्निक्स आहेत. आपण मराठीमध्ये त्याला तंत्र म्हणतो, टेक्निक्स आहेत. तर त्यात कोणकोणत्या टेक्निक्स आहेत? पहिली आहे व्हिज्युअलायझेशन. माहिती आहे का तुला व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, माहिती आहे का? व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण बघतो ते काय बघ, डोक्यात ते अभ्यास. हा म्हणजे अं, काही म्हणजे आपला स्कॅन. अभ्यास आहे किंवा कोणतीही गोष्ट असेल, व्हिज्युअलाइज म्हणजे काय? आता तू डोळे बंद कर. हा दादा, केले. हा. तर आता तू फक्त विचार कर,
की तुझ्या समोर एक झाड आहे आणि त्या झाडासमोर एक हत्ती धावत येतोय, झाडाच्या समोरून धावत येतोय आणि त्या झाडाला जोरात एक धडक मारली आणि ते झाड पडलं. डोळे हा उघड. हा हा, उघडलेस. आता तुझ्या डोळ्यासमोर आलं का मी जे काय सांगितलं ते? हा आलं. काय आलं डोळ्यासमोर तुझ्या? एक हे झाड होतं आणि तिथे हत्ती एकदम जोरात जोरात धावून येत होता आणि त्या आणि ते झाडाला हे झालं आणि ते झाड पडलं. ओके. हे का झालं? आता तुझ्या समोर खरोखर झाड होतं का किंवा खरोखर हत्ती होता का? नाही, नाही. तरी सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर ते चित्र कसं काय आलं? ते व्हिज्युअलायझेशन केलं म्हणून. ही आपल्या मेंदूची एक पॉवर आहे, व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे. सो त्याच्यातून काय होतं की आपण एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचली आणि ती जर विचार केला आपण, तर ती ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यासमोर यायला लागते. म्हणजे खरोखर समोर नसताना सुद्धा खरोखर असल्यासारखंच व्हिज्युअलाइज होतं आपल्याला. तर ही आपल्या मेंदूची स्मरणशक्तीची पॉवर आहे. आता हा सीन हा तू कधी आधी बघितला होतास का? कधी मूवी मध्ये असेल किंवा अजून कुठे बघितला होतास का असाच्या असा? सदा स्वप्नात बघतो. ओके, स्वप्नात स्वप्न. बघितलं म्हणजे कदाचित नाहीच बघितलायस तू असा सीन, बरोबर की नाही? म्हणजे आता हा एखादा असा सीन जरी मी तुला सांगितला जो तू कधीच बघितला सुद्धा नसशील याच्या आधी डोळ्यासमोर, म्हणजे प्रत्यक्षात तर नाहीच पण मूवी मध्ये सुद्धा नाहीच आणि कुठेच नाही, तरी सुद्धा तो सीन तुझ्या डोळ्यासमोर येऊ शकतो. हे का घडतं? कारण आपल्या बुद्धीची, आपल्या मेंदूची आणि त्याच्या स्मरणशक्तीची इतकी पॉवर स्ट्रॉंग आहे की आपण काहीही एखादी गोष्ट समोरच्याने सांगितली तरी ती आपल्याला व्हिज्युअलाइज होऊ शकते. सो व्हिज्युअलायझेशन ही जर एवढी स्ट्रॉंग असेल तर ती एक्झाम मध्ये आपण वापरायला गेलो तर आपल्याला सोपं पडेल की नाही? हा म्हणजे इमॅजिन कर की तुझा जो अभ्यास आहे तो तुझ्या डोळ्यासमोर असा समोर दिसतोय तुला, आणि ती टेक्निक वापरल्यानंतर काय होतं की अभ्यास आपण जे काही करतोय, आपण आज जो काही अभ्यास केलाय तो 5 महिन्यानंतर जी काही एक्झाम असेल आपली, तर त्या एक्झामच्या वेळी सुद्धा आपल्याला ते चित्र आपल्या डोळ्यासमोर असं दिसायला लागतं. आणि मग ते त्याच्यातून आपण काय करतो की जे काही आपल्याला अभ्यास केलाय किंवा जे काही प्रश्नाचं उत्तर आहे, जे काही आहे पेपरमध्ये, तो जसाच्या तसा सॉल्व्ह करू शकतो आपण आणि त्यातून आपण चांगला स्कोर करू शकतो. असं घडतं का तुझ्या बाबतीत? आतापर्यंत कधी घडलंय का? नाही दादा. हा, म्हणजे आतापर्यंत तू जे काही प्रिपेअर केलंय, ट्युशन मधून तुझ्याकडून हार्डवर्क करून घेतलंय, स्कूल मधून हार्डवर्क करून घेतलंय, तुम्हाला ते सतत सतत लिहायला सांगितलंय किंवा वाचायला सांगितलंय, पाठ करायला सांगितलंय, मग त्याच्यातून तुमच्या एक्झाम्स घेतल्या, म्हणजे टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट घेतल्या, बरोबर की नाही? मग त्यातून त्या हा प्रॅक्टिस देता देता तुला ती प्रॅक्टिस झाली आणि मग त्यातून तुझ्या ते लक्षात राहिलं. ही सुद्धा एक पद्धत आहेच, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो की ना आपला. पण तेच जर हा आपल्याला वेळ घालवायचा नसेल तो, आणि कमीत कमी वेळ घालवताना आपल्याला जर अभ्यास सुद्धा त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग करायचा असेल, तर त्याच्यासाठी या टेक्निक्स आहेत. ओके, तर त्या टेक्निक मी आत्ता लगेच नाही शिकवू शकत आहे, पण पुढे तू सेशन्स रोज कंडक्ट करशील त्यावेळी तुला त्या हळूहळू शिकायला मिळतील आणि त्याचा थोडासा वेळ जाईल तुझा ते शिकताना. पण शिकल्यानंतर तुझा अभ्यास इतका परफेक्ट होईल की इतर मुलांपेक्षा, म्हणजे इतर मुलांची कंपॅरिझन सुद्धा करू नको. तुलाच लक्षात येईल की तुला आउट ऑफ मार्क सुद्धा तू कॉन्फिडेंटली मिळवू शकतो, इतका अभ्यास तुझा परफेक्ट होत जाईल. तो तुला आवडेल का हा तसं? हा दादा. त्याच्यानंतर सेकंड काय आहे? असोसिएशन. असोसिएशन म्हणजे काय माहितीये का? नाही. ओके, तर त्याचं थोडक्यात समोर लिहिलंय की तुम्हाला आधीपासून माहित असलेल्या एखाद्या गोष्टीशी नवीन माहिती लिंक करणे. तर ते कसं करणार? की जसं की आता तुला अगोदर माहिती होतं की हत्ती कसा असतो, हत्ती कसा दिसतोय, तुला अगोदरपासून माहिती होतं. सो मी तुला हत्ती हा म्हटलं, तुझ्या मेंदूने लगेच ते लिंक केलं आणि हत्ती तुझ्या डोळ्यासमोर आणला. त्यानंतर झाड सुद्धा कसं असतं ते सुद्धा माहिती आहे तुला, मग ते झाड सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर आणलं. त्यानंतर त्या झाडासमोर हत्ती धावत येताना कसा दिसेल ते सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर त्याने आणलं. आणि ते झाड त्याने हत्तीने धडक दिल्यानंतर पडल्यानंतर कसं दिसेल ते सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर त्याने मेंदूने आणलं, बरोबर की नाही? तर ही गोष्ट कशामुळे झाली की त्या मेंदूने ती जी काही गोष्ट आहे मी सांगत जातोय जशी जशी गोष्ट, ती लिंक करायला सुरुवात केली. त्याने अगोदर त्याला जी असलेली अगोदरची माहिती आहे ती लिंक करायला सुरुवात केली. लिंक करायला म्हणजे मिक्स करायला. आणि ती मिक्स करता करता त्याने ती पूर्ण स्टोरी तुझ्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज केली, बरोबर की नाही? हा तर अशा पद्धतीने एखादी अगोदर असलेली माहिती. पण ते आता एक्झाम मध्ये एखादा तुला समज, म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुला आता त्यातला.
की एखादा सायन्स मधलं एखादं काहीतरी पार्ट आहे. आता एखादा तू कोणता तरी मला कोणताही सांग पार्ट जो सायन्स मधला तुला लक्षात ठेवताना खूप अवघड जातो, किंवा कोणत्याही सब्जेक्ट म्हणजे मध्ये. काय झालं हार्ड. कोणत्याही सब्जेक्ट मधला तुला सायन्स मधला किंवा कोणत्याही सब्जेक्ट मधला तुला एखादा टॉपिक असा सांग जो तुला लक्षात ठेवायला कठीण जातो, लक्षात राहत नाही तुझ्या जास्त, किंवा कठीण वाटतं तुला. कोणताही सांग. जर सायन्सच जातं म्हणजे हे सायन्स पूर्ण कठीण सायन्स. जात. हा, कठीण नाही हा, जात. म्हणजे जे काय ते असेल ते ते तुझं प्रामाणिक उत्तर. आन्सर ते मोठे मोठे असतात ना ब्रीफ, ओके, ते मग नाही. एखादा एखादा टॉपिक सांग कोणता पण सायन्स मधला तुझा, किंवा आता रिसेंट तू अभ्यास कोणता केलास ज्याच्यापैकी तो कठीण वाटतो तुला. आता 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 मी देते आता सगळी टेस्ट. तर तू जो अभ्यास करतोयस किंवा कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करतोयस तर तो ठीक आहे, चालेल. आता तुला टॉपिक आठवत नसेल तर आपण पुढे जाऊया. आता एक्झाम्पल म्हणून घे की म्हणजे सॉरी, त्या तुझ्या म्हणजे प्लांट सेल वाला जो तुमच्याकडे टॉपिक आहे का, तुला शिकवलाय का नाही प्लांट? दादा अजून. मग काय म्हणजे सायन्स मधलं तुला अजून कोणता टॉपिक आठवतोय सांग. कोणताही तुला जो आठवतोय सांग, म्हणजे मी सांगितलं तर ते कदाचित तुझ्या पोर्शन मध्ये नसणार म्हणून विचारतोय. हा, अजून नाही आठवत. अभ्यास करतोस ना शौर्य? हा, लेसन नाही हे करत, डायरेक्ट आन्सर वाचतो. तरी सुद्धा लेसनचं नाही, पण एखादा पॉइंट, आता डायरेक्ट अभ्यास करतो म्हटल्यावरती त्या अभ्यासातला काहीतरी पॉइंट आठवला पाहिजे तुला. द हे माहितीये पहिला लेसन सायन्सचा आत्तावाला. द कोणता? द डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जर हेल्पलाईनचे नंबर असतात, पोलीसचे, फायर ब्रिगेड, अँब्युलन्सचे, ते सगळे नंबर असतात. आणि जर आपल्याला साप चावला तर पहिला आपल्याला ते तिथे जखम झालेली असते, तिथे धुवायची असते आणि त्या जखमच्या वर आपल्याला एक कपडा बांधायचा असतो आणि त्यांना इमोशनल सपोर्ट द्यायचा असतो. तुला काय नाही होणार असं. ओके. हे नंतर हा. ठीक आहे. तर आता हा टॉपिक आहे समज, आणि तो तुला लक्षात ठेवायचा असेल तुला त्या एक्झाम पर्यंत, तर तू कसं लक्षात ठेवणार? म्हणजे आता हा तू आत्ता सुद्धा पॉईंट सांगितलास तर त्यातले काही पॉइंट्स मिस आउट होते. सो ते का झालं? कारण तू फक्त ते आत्ता जे काही तुझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली तुझ्या स्कूलच्या टीचरकडून किंवा तुझ्या ट्युशनच्या टीचरने जी काही प्रॅक्टिस करून घेतली आहे तुझ्याकडून, तर त्याच्यामुळे काय झालं की तुला ते अर्धे अर्धे पॉइंट जे काही आठवले ते तू सांगितले, बरोबर की नाही? पण तीच जर तुला हा पूर्ण टॉपिक, तो पूर्णचा पूर्ण धडा जर तुला लक्षात ठेवायचा असेल तर तू तो असाच व्हिज्युअलाइज करायचा. ते वाचायचं, एखादा पॅरेग्राफ वाचायचा त्याचा, की हा, की आता समजा एखाद्या मुलाला साप चावलाय तर ते डोळ्यासमोर आणायचं, पुन्हा डोळे बंद कर, मी सांगतो तसं व्हिज्युअलाइज कर. हा हम्म. आणि समज एखाद्या मुलाला पहिल्यांदा, तुझ्या समज मित्राला, कोणत्याही मित्राला साप चावलाय, तर तू, तुझा मित्र डोळ्यासमोर येतोय आणि तो, त्याला येऊन साप चावून गेलाय, तर मुलगा रडतोय, घाबरलाय आणि तो त्याचा पाय धरून बसलाय, जिथे तुला जखम दिसतेय ती साप चावलेल्याची, दिसतेय का? हा हा. आणि मग तिथे आता तुला काय करायचंय, तर तुला पहिल्यांदा त्याने जो वरती हात धरलाय त्याच्या पायाच्या इथे जिथे जखम झाली, तर त्या जखमेच्या वरती तुला पहिल्यांदा एक कपडा बांधायचा आहे. तर तो कसा बांधायचा आहे? तुला सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरना कॉल करायचा आहे. तर तू पहिल्यांदा कॉल करतोयस डॉक्टरना, आणि त्यानंतर काय करायचंय तुला, तो जो त्याने पाय धरलाय, ज्या पायाला त्याच्या साप चावलाय त्या पायाला धरायचंय तुला, आणि त्या जखमेच्या बरोबर वर काय करायचंय तुला, एक कपडा ते बांधायचा आहे. आणि तो कपडा बांधताना काय करायचंय तुला, त्याच्यामध्ये एक पेन्सिल ठेवायचे, पायाच्या आणि कपड्याच्या मध्ये एक पेन्सिल ठेवायचे, आणि तो कपडा बांधायचा आहे. का? कारण तो कपडा घट्ट जर झाला तर पायाला खाली रक्त पोचणार नाही, आणि ज्याच्यामुळे काय होईल की त्याचा पाय खराब होण्याची शक्यता असेल. म्हणून ती पेन्सिल ठेवण्याची टेक्निक आहे. ती पेन्सिल ठेवली किंवा पेन ठेवला त्याच्यामध्ये आणि जर गाठ मारली तर पायाला खाली रक्त पोचण्याची शक्यता आहे. पण
जे काही सापाने चावल्यामुळे जे विष जे काही झालंय त्याच्या पायामध्ये ते वरच्या शरीरामध्ये जाणार नाही म्हणून तो कपडा बांधलेला आहे. ओके. तर हे तुझ्या डोळ्यासमोर आलंय का? आता डोळे उघड. हा हा आता हे उघडले. पॉइंट सगळे क्लिअर झाले का तुला? हा दादा, दादा आता जर पेन्सिल नसती तर? पेन्सिल नसेल तर काही म्हणजे तुझं असं बोट सुद्धा ठेवू शकतो. बोट बोट असं ठेवायचं त्या पायाच्या इथे आणि कपडा बांधायचा. हा ओके. आता हे व्हिज्युअलाइज केलंस की नाही तू? हा हा, तर आता हे तुझ्या लक्षात राहील का कायम? हा दादा. आता मला तूच सांग हा पॉइंट कसा सांगशील परत? ए- एक आम्ही गावात गेलेलो. आम्ही म्हणजे गावात गेलेलो, मी आणि माझा मित्र. आम्ही दोघं खेळत होतो, तर त्याला एक साप साप चावला. आणि तो साप चावला आणि त्यांनी तो पाय पकडला. आ, पहिलं मग मी पहिलं डॉक्टरला फोन केला. नाही, डॉक्टरचा नंबर नाही म्हणून पहिला मी मम्मीला फोन केला त्याच्या. नंतर हात ठेवल्यानंतर हे कपडा बांधला. झालं ना. ओके. ठीक आहे. तर तुला आता ते क्लिअर झालं की नाही पिक्चर तुझ्या डोळ्यासमोर? तर हे ज्यावेळी तू व्हिज्युअलाइज करून प्रत्येक गोष्ट करशील तेव्हा तुला वाटेल का सोपं वाटतंय का हे? लक्षात हा राहतं का? दादा. हा ना. मग अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो, मग तो जास्त काळ लक्षात राहतो. आणि तो समजून पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट समजली पण पाहिजे आपल्याला. तर त्याच्यामध्ये तुला आता इथून पुढे जर कोणताही टॉपिक अभ्यास करताना जर कोणती क्वेरी आली तर तुम्हाला विचार. मग तो त्या टेक्निकने कसा लक्षात ठेवायचा तर ते मी तुला सांगेन. ओके? त्यानंतर हा तिसरा पॉइंट आहे चंकिंग. चंकिंग म्हणजे काय? चंकिंग या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? नाही दादा. चंकिंग म्हणजे तुकडे करणे. एखादी जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचे तुकडे करायचे. म्हणजे तुकडे केल्यानंतर तो एक एक पार्ट घ्यायचा आणि त्याच्यावर तो पूर्ण समजून घ्यायचा. तो पूर्ण समजून झाला की मग दुसरा समजून घ्यायचा. तो समजून झाला की तिसरा. असे सगळे पार्ट समजून घ्यायचे. त्यानंतर ते पार्ट मिक्स करायचे. आणि मग ते मिक्स करायचे म्हणजे त्याचं पहिल्याचं दुसऱ्याशी काय रिलेशन आहे ते लक्षात ठेवायचं. दुसऱ्याचं तिसऱ्याशी काय रिलेशन आहे ते लक्षात ठेवायचं. असं करत करत पुन्हा ते मग पुन्हा व्हिज्युअलायझेशन, असोसिएशन ह्या दोन्ही टेक्निक त्याच्यामध्ये वापरून पुन्हा ती स्टोरी डोळ्यासमोर आणायची आणि मग ते आपण बघायचं. जसं की आता एखादा असा मोठा आन्सर असणारा कोणता तरी क्वेश्चन सांग मला. त्या मोठं क्वेश्चन आता काय आलं? एखाद्या क्वेश्चनचं खूप मोठं आन्सर आहे असा एखादा कोणता तरी क्वेश्चन सांग मला. आन्सर नको, क्वेश्चन सांग. आता नाही माहिती क्वेश्चन. बरं, ठीक आहे. चालेल. तर तू आता अं, आठवलं. हा सांग. हा द सर्पामीटर. काय आहे ते? सर्प म्हणजे ते स्नेकची माहिती असतं. स्नेकची स्नेकची माहिती असते. ओके. मग आता तुला काय म्हणजे करायचं? आकार. ओके. साधारणपणे जगात किती साप असतील किंवा त्याच्यामध्ये किती सापांची इन्फॉर्मेशन दिली? म्हणजे एक्झाम्पल सांग. म्हणजे किती सापांची त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये? नाही झालं म्हणजे असंच ते सापाचं आहे, डॉगीच आहे, हे असं. सगळ्या सगळ्याच हा, अॅनिमल्सची वगैरे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन हा. आहे. ओके. तर म्हणजे तुला डिझास्टर. ओके ओके. तर आता तू ती इन्फॉर्मेशन मोठी आहे तर ती तुझ्या लक्षात ठेवायची असेल तर तुला साधारणपणे किती वेळा वाचायला लागेल किंवा किती तास त्याच्यासाठी घालवावे लागतील सांग? दादा हे आन्सर 20 मिनिटात झालं माझं. ओके. 20 मिनिटात झालं. तू काय टेक्निक वापरली त्यासाठी? मी म्हणजे असं एक एक पॅरेग्राफ आहे ना तो वाचत गेलो. एक एक पॅरेग्राफ झाल्यावर दुसरा पॅरेग्राफ, पण दुसरा तुला पॅरेग्राफ झाल्यावर. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे तू साधारणपणे काय केलंस की जी आपली पारंपरिक अभ्यासाची पद्धत आहे ती वापरलीस. म्हणजे वाचन केलंस आणि मग ते पुन्हा पुन्हा समजून घेतलंस वगैरे. ओके. मग त्यासाठी तुला 20 मिनिटं लागले. पण हे कधी तुला एक्झामच्या अगोदरच्या दिवशी केलास किंवा जे काही केलं असशील तेव्हा म्हणजे 1-2 दिवस तुझ्या लक्षात राहिलं ते आन्सर, बरोबर की नाही? हा आत्ता सांगू शकतोस का पूर्ण आन्सर ते? आता हा सांग बरं. आता हा These term those who were those who were for the conservation of the snake and wildlife. It is non-profit
इट इज नॉन प्रॉफिट OR दादा एक स्पेलिंग सांगू याचा वर्ड नाही समजते ORA ORGNIZAITION ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन. ऑर्गनाइज हा ओके, ठीक आहे, ठीक आहे. बस ऑर्गनायझेशन बस शौर्य, बस बस. तू वाचून सांगतोयस का मला आन्सर? नाही विना बघता बिना फक्त मग ती ऑर्गनायझेशनची स्पेलिंग कशी काय सांगितलीस तू? वाईट होती ना दादा स्पेलिंग लक्षात ठेवलीस पण तो शब्द माहिती हा नव्हता तुला. ओके, ठीक आहे. शब्द ठीक आहे, चल. असं पण तू एक्झाम मध्ये असं जर तुला वर्ड तो लक्षात नसेल, तुला जर वर्ड माहिती नसेल तर तू अशी स्पेलिंग लक्षात ठेवतोस. हा स्पेलिंग स्पेलिंग मग लक्षात ठेवतो मग तू 20 मिनिटात कसं काय तुझा एवढं आन्सर झालं? जास्त वेळ लागेल तुला कदाचित. या असं जर मोठे मोठे शब्द आले तर तुला त्याची स्पेलिंग पाठ करा, हे ते असं खूप वेळ लागणार तुला खरं तर. ठीक आहे, नाही चाल. रे मी गुगल मध्ये हे केलेलं ट्रान्सलेट असते ना ते हा, त्याच्यावर सर्च केलेलं ओके. आत्ता ते सर्च केलं. हा ओके, ठीक आहे. पण तुला सांगतो की असं जर असेल तर तुला पहिल्यांदा वाचन वाढवणं गरजेचं आहे. आणि वाचन म्हणजे नॉर्मल कुठलंही वाचन, पण तू जर तुझ्या बुक मधलं जरी वाचलंस तरी खूप झालं तुला. म्हणजे ते शब्द सुद्धा तुला जास्तीत जास्त कळत जातील, म्हणजे ते तुला लक्षात राहतील. आणि वाचल्यानंतर त्या स्पेलिंग मध्ये ते बघायचं. मी तुला सांगितलं जसं की त्या स्पेलिंगचं हे काय आहे, प्रोनाऊन्सिएशन काय आहे की ऑर्गनायझेशन. तसं मग ते तुला गुगलवर टाकायचं आणि गुगलवरती त्याचा स्पीकरवाला आयकॉन असतो. तर ते हा ऑन करायचं. मग ते तुला त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे ते ऐकवणार. मग ते ऐकायचं आणि वाचायचं पुन्हा पुढे. असं करत गेलास तर तुझं ते प्रोनाऊन्सिएशन सुद्धा सुधारत जाईल. तुला लक्षात राहतील की प्रत्येक शब्द कसे बोलायचे किंवा काय. ओके. आणि हा तर ठीक आहे, आता आपण ती मेथडकडे येऊया, आपल्या चंकिंग मेथडकडे. तर त्याच्यासाठी काय करायचं की तुला जे मोठे मोठे आन्सर्स आहेत जसं की आत्ता सांगितलं, तर ते घ्यायचं आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये जेवढे पॉइंट्स आहेत, म्हणजे पहिल्यांदा कोणाविषयी सांगितलंय तर एका स्नेक विषयी सांगितलंय, दुसऱ्यांदा डॉग विषयी सांगितलंय, आणि तिसऱ्या पॉईंट मध्ये कॅट विषयी सांगितलंय, जे काय असेल ते. तर त्या प्रत्येक पॉइंटला घ्यायचं बाजूला, आणि त्या म्हणजे तुकडे केलेस म्हणजे आन्सरचे तुकडे झाले ना हे. प्रत्येक पॉइंटला बाजूला घ्यायचं. पहिल्यांदा स्नेक वरती बघायचं. स्नेक वरती त्यांनी काय काय सांगितलंय की स्नेक अशा अशा कलरचा असेल तर स्नेक असा असा त्याला हे नाव देतात. मग त्याच्यामध्ये विष असतं, असं जर असेल तरच त्याच्यामध्ये विष असतं, किंवा जी काही इन्फॉर्मेशन दिली असेल तर ते सगळं व्हिज्युअलाइज करायचं आपण डोळ्यासमोर आणून. आणि मग ते पुन्हा समजून घेतलंस की ते तुझ्या लक्षात राहणार. मग पुढचा पॉईंट घ्यायचा डॉग विषयी. मग त्यांच्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पुन्हा व्हिज्युअलाइज करायची. असं करत करत सगळ्या पॉईंट विषयी करायचं. आणि मग ती गोष्ट रिलेट करायची एकमेकांना. मग ते रिलेट करायसाठी तुला काय करायला पाहिजे, हे जे काही पॉइंट्स आहेत तर ते लक्षात ठेवले पाहिजे तुला. मग ते सिक्वेन्स मध्ये लक्षात राहण्यासाठी काय करायला पाहिजे तुला, तर मग काहीतरी एक अजून मेथड आहेत पुढच्या. तर त्या मेथड आता मी सांगत बसत नाहीये, पण त्या सिक्वेन्स मध्ये एखादी गोष्ट म्हणजे समज तुला 100 नावं दिली आहेत अशी सिक्वेन्स मध्ये, तर ती सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायची असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप टेक्निक्स आहेत. तर ती टेक्निक काय ती आपण नंतर शिकणार आहोत. सो आता ती समजून घे. मग त्याच्यानंतर ते पॉइंट्स रिलेट करायचे एकमेकांना असे त्या मेथडने. आणि मग काय करायचं, तो पूर्ण म्हणजे ग्राफ डोळ्यासमोर आणायचं की काय काय आहे. पहिल्यांदा काय आहे, स्नेक, मग डॉग, मग कॅट. असं ते सगळं डोळ्यासमोर आणलं की त्या क्वेश्चनचा आन्सर तुला ऑटोमॅटिकली आठवणार. म्हणजे ते तुला पुन्हा जाऊन वाचत बसायची गरज नाही त्यावेळी तरी. मग ते ज्यावेळी एक्झाम जवळ येईल त्यावेळी फक्त रिव्हिजनच्या वेळी ते काढायचं, पुन्हा व्हिज्युअलाइज करायचं ती गोष्ट. मग ती ऑटोमॅटिकली तुला आठवणार. लक्षात आलं हा का? हा दादा शिकणार आहोत आपण पुढे. आता मी तुला बेसिक कॉन्सेप्ट सांगतोय फक्त. ओके, हा ठीक आहे. तर त्यानंतर चौथा पॉइंट आहे ऍक्टिव्ह रिकॉल. मग मेमरी, त्याला काय म्हणतात, मेमरी मधून माहिती पुनर्प्राप्त करण्याचा सराव करायचा. म्हणजे आता जसं मी तुला सांगितलं की ही जी आता आपण मेथड, ह्या ज्या 3 मेथड आपण वापरल्या, त्याच्यानंतर जेवेळी पुन्हा जेवेळी ती आठवते की नाही आपल्याला ते बघण्यासाठी काय करायचं, पुन्हा ती स्टोरी डोळ्यासमोर आणायची, डोळे बंद करायची, ती स्टोरी पुन्हा स्वतःच आपण रिकॉल करायची. आणि ती स्टोरी रिकॉल करता करता पुन्हा व्हिज्युअलाइज करायचं. आणि मग तुला ती ऑटोमॅटिकली आठवत जाणार ती स्टोरी. आणि त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह रिकॉल. आणि काही अंतरानंतर म्हणजे काही वेळानंतर, म्हणजे समज आज तू अभ्यास केलास एका एका पॉइंट वरती, तर बरोबर आठवड्यानंतर तुला काय करायचंय, पुन्हा त्याचा रिव्हिजन करायचंय. ओके.
मग ते रिव्हिजन करताना तुला तू ज्यावेळी आठवड्यानंतर रिव्हिजन करशील त्यावेळी तुला ती गोष्ट एकदम चांगली आठवणार. मग त्यानंतर तुला पुढच्या वेळी काय करायचंय, पुढच्या वेळी आता आज एका आठवड्याने केलास ना, तर पुढच्या वेळी तुला एका आठवड्याने करायची गरज नाही. तुला डायरेक्ट एका महिन्यानंतर जरी रिव्हिजन केलंस तरी तुला पुन्हा ते परफेक्ट आठवणार. आणि त्यानंतर तुला म्हणजे एका महिन्यानंतर जर करायला गेलास तर थोडंसं विसरायला लागलेलं असणार, पण तू एका महिन्यानंतर केलास तर तुला ते चांगलं आठवत असणार. आणि त्याच्यानंतर जर पुन्हा तू बघायला गेलास तर एका वर्षाने जरी बघितलंस तरी सुद्धा ते तुला चांगल्यापैकी आठवत असणार. म्हणजे रिव्हिजन करायची ही स्ट्रॅटेजी आहे रिव्हिजन करताना. हा लक्षात? हा ठीक आहे. तर आता या टेक्निक्स वापरण्याचे फायदे काय आहेत ते समजून घे. तर अभ्यासाचा वेळ कमी होतो तुझा या टेक्निक्स वापरल्यानंतर. त्यानंतर तुला जर एक्झामचं टेन्शन येत असेल किंवा भीती वाटत असेल तर ते तुझं कमी होणार. त्यानंतर कमी मेहनत घेऊन सुद्धा, कमी वेळा अभ्यास करून सुद्धा तू चांगले मार्क्स मिळवणार. हा सुद्धा एक त्याचा फायदा आहे. आणि तुझा म्हणजे स्टडी करण्याची जी काही क्वालिटी आहे किंवा क्षमता आहे त्याच्यामध्ये तुझा कॉन्फिडन्स वाढणार, आत्मविश्वास वाढणार तुझा, तुला कॉन्फिडन्स येणार अभ्यासामध्ये. आणि तुला कधी एक्झाम जरी द्यायची झाली तरी सुद्धा तू एकदम कॉन्फिडेंटली कॉन्फिडेंटली एक्झामचं हे देऊ शकतो, एक्झाम देऊ शकतो असं. तर हे फायदे चांगले आहेत का, तुला आवडलेत का? हा दादा. जर तुला आवडले असतील हे, तर आजपासूनच तुला जेवढं काही समजलंय त्या पद्धतीने तू आजपासूनच त्या अभ्यास करायला सुरुवात कर आणि त्याचा फायदा जो काही आहे तो अनुभवायला सुरुवात हा कर. हा आता दादा. आता तुला काही सांगायचंय का मला? नाही. थांबायचं का आता आपण? हा दादा.